श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री अमित जगताप, मुक्काम पोस्ट भरतगाव वाडी, जिल्हा सातारा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. अमित दादा सांगतात, श्रीराम. सप्टेंबर 2025 मध्ये काही कारणाने माझ्याकडून रामनाम घेण्यात थोडे दिवस खंड पडला. तसेच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मला गोंदवले येथे जाण्यासही जमले नाही. त्याचे मला खूप वाईट वाटले. म्हणून मी रोज श्री महाराजांना मनोमन विनंती करू लागलो की कृपया मला डिसेंबरमध्ये तरी एक वेळ आपल्या दर्शनाचा योग आणा. कधी एकदा आपल्या चरणांशी येतो आणि आपल्याला व रामरायाला डोळे भरून पाहतो असे मला झाले आहे. आपल्या लेकरासाठी एवढे करा, एवढी माझी आस पुरवा. आणि गंमत म्हणजे मनापासून केलेल्या माझ्या प्रार्थनेने श्रींचे मातृहृदय द्रवले. दिनांक 21 डिसेंबर रोजी माझ्या मावस भावाचा अचानक मला फोन आला. तो म्हणाला, अमित, मला गोंदवले येथे जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. बरेच दिवस झाले मी संधी शोधत होतो, पण सुट्टी मिळत नव्हती. आज सुट्टी मिळाली आहे. मी मोठी गाडी घेऊन येतो. तू मावशीला घेऊन सातारा येथे ये. आपण तिथून जाऊ. अहो, काय सांगू तुम्हाला. त्याच्या या वक्तव्याने मला अत्यानंद झाला. आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही अत्यंत उत्साहाने ठरलेल्या जागी त्याला भेटलो आणि गोंदवले येथे गेलो. त्याला संपूर्ण गोंदवले फिरून दाखवले. श्रींचे समाधी मंदिर, थोरले राम मंदिर, धाकटे राम मंदिर, आईसाहेब मंदिर, गोशाळा, ब्रह्मानंद महाराज कोठी अशा प्रत्येक स्थानाचे महत्त्व सांगितले. श्रींचे नामावरील प्रेम सांगितले. भक्तवत्सल श्रींच्या दिव्य लीला व भक्तांवरील निस्वार्थ प्रेम सांगता सांगता माझ्या डोळ्यात अश्रू आले. भावाचा कंठ देखील दाटून आला. सायंकाळी आमचा तिघांचाही पाय तेथून निघेना. खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मुलीसारखी आमची अवस्था झाली होती. पण पर्याय नव्हता. जड अंतकरणाने व पायांनी आम्ही तिथून निघालो. पण निघताना श्रींना अगदी डोळे भरून पाहिले. त्यांच्या मुखारविंदावरील ममता नेत्रात साठवली. आणखी काय सांगू, शब्द अपुरेच पडतील हो. श्रीराम समर्थ. साधक हो, अमित दादांचे श्रींवर अतोनात प्रेम असल्याने दर महिन्याला गोंदवले येथे जाऊन श्रींचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. परंतु काही कारणाने काही दिवस जपात खंड पडल्याने व गोंदवले येथे जाऊ न शकल्याने त्यांच्या जीवाला हुरहुर लागली. वस्तुतः भक्ताला आपल्या दैवताविषयी, सद्गुरूंविषयी अपार प्रेम निर्माण झाले की त्याची अवस्था खूप दिवसांनी माहेरी आलेल्या व सासरी परतणाऱ्या मुलीसारखी होऊन जाते. सद्गुरूंच्या स्थानातून, सहवासातून त्याचा पाय निघत नाही. खूप दिवस दर्शन झाले नाही की त्यांचा वियोग त्याला सहन होत नाही. गर्दीत आईपासून हरवलेल्या बालकासारखी त्याची अवस्था होते. थोडक्यात पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी त्यांच्या भेटीची त्याला तळमळ लागते. भक्ताच्या मनाची आपल्या दैवताविषयीची, सद्गुरूंविषयीची हीच आस अतिशय सुंदर शब्दात व्यक्त करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये, बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.